100 रुपयाचा ऑनलाईन पेमेंट त्या ठिकाणी केलेला आहे. ऑलराऊंडर भाऊ म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. सन्माननीय सुधाकर माली यांच्याकडून या मैदानासाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि त्याचबरोबरीने माजी उपसरपंच PK ठाकूर साहेबांकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या मैदानासाठी आम्हास लाभले, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर फिरून खेळण्याचा प्रयत्न, धावबादची संधी घाई करावी लागली. नेक्स्ट बॉलवरती रन्स आली 1. 5 धावा स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. 3 षटकांची महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ONC ग्रुप आणि त्यांच्या विरोधात अशोक 11 नवीन क्रीडांगण आणि या नवीन मैदानावरती खरं तर ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय. सिद्धिविनायक जितुआई क्रीडांगण जिते हे मैदान आपण पाहतोय. स्लॉट मध्ये उडवलाय, चेंडू निघालाय स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार, षटकार. अकरा रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. भव्य स्वागत गोलंदाजाचं कुणालने देखील केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार फलंदाज रामच्या बॅटमधनं, तदनंतर सिंगल कुणाल याने खरं तर तिसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर कमिट झाला. अपिश स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय आणि हा डॉट बॉल आलाय. ONC ग्रुपला खरं तर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मिस यू सूरज भाऊ, खरं तर त्यांच्या जर्सीच्या पाठीमागे खरं तर हे नाव पाहायला तुम्हाला मिळेल. अलाउन द कार्पेट, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. रन्स कदाचित 2 झाले असते, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रन्स मिळेल 1. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक. पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न आणि इरादा ONC ग्रुप या संघाचा आहे. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग सुरुवातीलाच खरं तर आपण पाहतोय. ऑलराऊंडर फोटोग्राफी कडून लास्ट मॅच साठी, मॅन ऑफ द मॅच साठी नितीनसाठी 101 रुपये ऑनलाईन पेमेंट खरं तर त्यांना आपण दिलंय. थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल 22 च्या स्वरूपाने खरं तर एक सिंगल रन्स मिळेल. हनुमान नाईक सरांचा इशारा या ठिकाणी येत असताना षटक संपलंय पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना ONC टीमच्या 13 रन्स, 13 विदाउट लॉस. खरं तर अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. या स्पर्धेचे आमचे सर्व मुख्य आयोजक या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ONC ग्रुप या टीम मध्ये लाईट पिंक कलरची जर्सी, ब्लॅक ट्रॅक हे कॉम्बिनेशन. त्यांच्या विरोधात अशोक 11 हा संघ देखील तितकाच बलवान आहे. ही स्पर्धा जिंकायची आहे, ही स्पर्धा गाजवायची आहे या उद्देशाने खरं तर उतरलेले हे सर्व संघ. जिते गावाची परंपरा जोपासत असताना खरं तर 26वा पर्व या वर्षी आपण पाहतोय. 26वा पर्व सेलिब्रेट करत असताना आज प्रजासत्ताक दिन आणि या दिनानिमित्त उपस्थित सर्वांना आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. राईट अबाउट द विकेट. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल, गॅप मध्ये खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये मित्रा. चेंडू निघालाय सीमा पार, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 17. RS लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण खरं तर या स्पर्धेचं आपण पाहतोय. या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला जरूर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. अनेक स्पर्धा तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. खरं तर जिते गावाची मानाची यात्रा आणि खरं तर त्या यात्रेचं लाईव्ह प्रेक्षेपण देखील
आपण ह्याच चॅनलवरती पाहतोय. राहुल आणि त्यांचे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीमचं या ठिकाणी आपण कौतुक करूया. आमचे ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटर सागर यांचं देखील आपण कौतुक करूया. पहा हे दोन्ही उत्कृष्ट खेळाडू आहेत. भाल टीममधून ॲज अ ओपनर म्हणून या दोन्ही खेळाडूंना आम्ही नेहमी पाहतोय, परंतु पहा जिते गावासाठी खरं तर या गाव कपासाठी आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं विशेष आभार व्यक्त आपण करूया. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडलाय, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि आता खेळाडू मात्र होईल धावबाद. पहिली विकेट या ठिकाणी गमावत असताना ONC ग्रुप टीमने कुणाल बॅक टू द पॅव्हलियन. सलगच्या 3 विकेटसाठी सन्माननीय राजूदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. प्रतिस्पर्धी संघासाठी अर्थातच अशोक 11 या टीमसाठी सलगच्या 3 विकेटसाठी दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, फिरून खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट, धावबादची संधी. आता मात्र काही एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी जरूर मिळतील. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी जरूर केली जाईल. अर्थातच हनुमानजी नाईक सरांचा इशारा बाईच्या स्वरूपाने या एक्स्ट्राच्या 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 नी पुढे जाईल. 21 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ONC संघ जर का सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाल्यात, पहा खरं तर साहेबांचे भाचे आहेत, त्यांच्यासाठी 15 खेळाडूंना जर्सी दिल्या जातील. आदरणीय कमलाकर भोईर साहेबांकडून पारितोषिक लॉफ केलंय. चेंडू मात्र निघालाय सीम अपार, षटकार. पाया मैदानावरती बसण्यासाठी देखील आदरणीय कमलाकर भोईर साहेबांकडून विशेष व्यवस्था. अर्थातच आपण एखाद्या रेल्वे स्टेशनवरती किंबहुना ST स्टॉपवरती जे सिटिंग अरेंजमेंट आपण पाहतोय, बसण्यासाठी ज्या खुर्च्या आपण पाहतोय, अशा एकूण 10 बैठक व्यवस्था एकदा जोरदार टाळ्या उद्या साहेबांसाठी. या मैदानाच्या अवतीभोवती आपण वृक्ष लागवड तर करणार आहोतच, त्याच बरोबरीने बसण्यासाठी खेळाडूंना 10 बैठक व्यवस्था, खरं तर खुर्चींची व्यवस्था या ठिकाणी सन्माननीय कमलाकर भोईर साहेबांकडून खरं तर होणार आहे. पहा हे दानशूर व्यक्तिमत्व आहेत. विकेट हॅट्रिकसाठी दादांकडून राजूदादा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि पहा त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत. रोहित पाटील, अपकमिंग यंगस्टार, उभरता सितारा, अंडर 19 गटातून पुढे आलेला खेळाडू. खरं तर रोहितचा खेळ आम्ही आवर्जून पाहिलाय आणि अंडर 19 टीमचे स्वतः कर्णधार आहेत. पहिला चेंडू, चांगला चेंडू म्हणावा लागेल, गुडलेस स्पॉट वरती चेंडू पडलाय. हायम ऍक्शन आणि तदनंतर मिसफील्ड. 2 रन्स या ठिकाणी जरूर मिळतील. पहा हे कॅलिबर पाहिजे. खरं तर तुमच्याकडे हा आत्मविश्वास पाहिजे जो गोलंदाजाकडे स्पष्ट दिसतोय. क्रिकेटमध्ये त्याला नाव रोशन करायचं आहे, क्रिकेटसाठी डेडिकेशन द्यायचं आहे. पहा हाताला थोडीशी दुखापत असताना देखील अंडर 19 टीमचा कर्णधार रोहित पाटील ला आपण पाहतोय. पहा क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना हा गोलंदाज. फुलटॉस वरती आक्रमण, गॅप मध्ये चेंडू निघालाय, सीमा पार, चौकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. खरं तर एक DRS असेल तुमच्याकडे एक DRS असणार आहे की जो तुम्ही बीमर साठी वापरू शकताय.
आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी DRS वापरलाय. अर्थातच बीमरसाठी हाईट फॅक्टर कमरेच्या वर चेंडू आहे की नाही हे पाहिला जाईल. डाऊन होणारा चेंडू खरं तर डीप होतोय आणि फेअर डिलिव्हरी म्हणावी लागेल, योग्य चेंडू असेल. गोलंदाज रोहित पाटील याला आपण पाहतोय. चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, परंतु एक्स्ट्रा स्विंग झाला. शरीरापासून दूर राहणारा चेंडू. बंटी म्हात्रे सरांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये सिंगल रन्स ऍड केली जाईल. व्हाईट बॉलला आम्ही नेहमी व्हाईट बॉल म्हणतो, कारण की त्या चेंडूवरती एक्स्ट्राची 1 रन्स प्रतिस्पर्धी संघाला मिळत असते. रोहित पाटीलचं कौतुक करूया. उभरता सितारा, अपकमिंग यंगस्टार, अंडर-19 जीते टीमचा हा कर्णधार आपण त्याला पाहतोय. समोरला चेंडू आहे, स्विंग केलाय. जबरदस्त बॉलिंग, लाईन आणि लेंथ कमालीची आहे. पण चौकार त्याच्या विरोधात आल्यानंतर काय कमबॅक केलाय. खरं तर स्वतः राजू दादा त्यांचे पिताश्री खरं तर सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आले. दादांना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि आज खरं तर त्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार झालं. आपल्या मुलाला एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल, आणखीन एक. क्या बात आहे, बॅक टू बॅक. 2 डॉट बॉल आले असते, परंतु 22 च्या स्वरूपाने एक एक्स्ट्राची रन्स या ठिकाणी खर्च करावी लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35 रन्स आपण स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकाचा जर का आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी जरूर आहे. अंडर-19 वर्ल्ड कप देखील सध्याच्या घडीला सुरू आहे आणि वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हा खरं तर कर्णधार आहे. आयुष म्हात्रे खरं तर मुंबईचा लोकल, आपल्या समाजातील हा खेळाडू, आज अ कॅप्टन अंडर-19 टीमचा. खरं तर अंडर-19 टीमला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. लॉफ करण्याचा प्रयत्न मोठ्या खेळाडूच्या अगेन्स्ट. ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू, वाईटचा कॉल आलाय. पण एक्स्ट्रा तुम्ही बाहेरला चेंडू टाकू शकत नाही आहात. क्वालिफाईड पंच आहेत बंटी म्हात्रे आणि हनुमानजी नाईक. सध्याच्या घडीला आपल्या या पंचकृषीमध्ये खरं तर या पंचांना आम्ही पाहतोय आणि त्याचबरोबरीने आमचे जवळचे मित्र तांबडशेट टीमची रन मशीन दर्शन म्हात्रे बबल्या हे देखील पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे, धीम्या गतीने आणखीन एक व्हाईट बॉल. चला, एक्स्ट्रा बाहेर आपण चेंडू टाकू शकत नाही आहात. चला, DRS व्हाईट साठी नाही आहे. रोहित आज कर्णधार तुम्ही आहात. खरं तर हे सर्व रूल्स तुम्हाला ठाऊक आहेत, परंतु कधी कधी असं घडतं, जेव्हा फ्रीच्या चेंडूवरती आपण कॅच पकडतो तेव्हा आपण अपील करतो आउटसाठी. भरपूर वेळेला असं घडलेलं आहे. पण क्वालिफाईड पंच आहेत, त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही कोणत्या प्रकारचा वाद करू शकत नाही आहात. पंचांशी वाद संघबाद या स्पर्धेची टॅगलाईन आहे. आज देखील ही टॅगलाईन आपण पाहणार आहोत. फुल टॉस आहे, बॅटची कडा, विकेटची संधी आहे. यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. रोहित साठी विकेट महत्वाची राहील. तर केसरी या चित्रपटातील हे संगीत तुम्ही ऐकलात. 10,000 खरं तर त्यांच्या विरोधात 21 सैनिक आपले लढले होते. खरं तर स्वातंत्र्यापूर्वीची ही कहाणी आहे आणि हा चित्रपट तुम्ही आवर्जून पहा. वीर 21 जवान आणि त्यांच्या विरोधात 10,000 पेक्षाही खरं तर सैनिक अशी लढाई आपण पाहिले. लास्ट बॉल JK पाटील यांना आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. रन्स आल्या. 2-3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना ONC ग्रुप टीमचे रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 39. टार्गेट सेट केलं गेलंय. प्रतिस्पर्धी संघ अशोक 11 टीमला आता विजयासाठी रन्स करायचे आहेत 40.
नेक्स्ट मॅच लायन्स ए आणि त्यांच्या विरोधात कुलस्वामिनी. दोन्ही टीम कॅप्टन्सला विनंती असेल, चला आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. 40चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहणार आहोत. क्रिकेट म्हटलं की देखील एक लढाई आहे. सन्माननीय राजूदादा म्हात्रे यांचा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. सन्माननीय राजूदादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होतोय. विशेष योगदान CNG पंप अर्थातच अवधूत इंटरप्राइजेस चे खरं तर ओनर आहेत आणि या आयोजनासाठी 2000 रुपयाचं आर्थिक साह्य आम्हास खरं तर लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांचा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. चला नाईक सरांना विनंती आहे, बंटी सरांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 40 धावसंख्येचं लक्ष्य जितवाई एकता गाव कप 2026 ONC ग्रुप आयोजित. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय. पेन शॉपिंग चे सर्वेसर्वा दीपेश पाटील जितवाई जिते एकता गाव कपसाठी त्यांचं दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं. त्यांचं बॅनर ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. RS लाईव्हच्या माध्यमातून खरं तर लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जिते गावातील प्रत्येक व्ह्युअर्सला, प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आमची विनंती असेल, ह्या चॅनलला तुम्ही आवर्जून लाईक करा, आवर्जून सबस्क्राईब करा. पहा जिते गावाची मानाची यात्रा आणि या यात्रेचं देखील थेट प्रक्षेपण आपण ह्याच चॅनलवरती पाहतोय. खरं तर राहुल आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीमचं या ठिकाणी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅचकडे जाऊया. सलामवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईकला असेल आयुष आणि नॉन स्ट्राईकला सुभाष. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सलगच्या 3 सिक्सरसाठी राजूदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. अशोक 11 टीमचे खंदे समर्थक शशिकांत म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आले. दर्पणनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेटसाठी ONC ग्रुप कडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात है. नक्कीच या मैदानाकडे आपण मॅचकडे जाऊया. पहिला चेंडू जर का आपण पाहिला तर निर्धाव चेंडू खरं तर पाहायला मिळाला. चांगली सुरुवात करत असताना दर्पण. पण ह्या मॅचचा जर का आपण विचार केला तर पिता आणि पुत्र अशा 2 जोड्या या मैदानात आहेत. JK दादांचे सुपुत्र बॉलिंग ट्रॅकवरती. दर्पण पाटीलचा फुलटॉस. क्रिकेटचं मादक सौंदर्य. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघाला सीमा पार. चौकार. अभिमानाची गोष्ट खरं तर एका पित्यासाठी. आपला सुपुत्र आपल्या सोबत खेळतोय. 2 जोड्या आपण खरं तर पाहतोय. 2 40+ लेजंड खेळाडू आणि त्यांच्या सोबत त्यांचे सुपुत्र अर्थातच अंडर 19 गटातील 2 यंगस्टार्स असे खरं तर खेळाडू पाहतो. अर्थातच प्रज्योत आणि त्यांचे पिताश्री कमलाकर दादा आणि त्याचबरोबरीने JK दादा आणि त्यांचे पुत्र अर्थातच दर्पण. बैठक मारण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, लेग बायच्या स्वरूपाने सिंगल रन्स जरूर मिळेल बॅटिंग करणाऱ्या अशोक 11 टीमसाठी. 40चं टार्गेट, 40 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक सुरू आहे. 5 रन्स स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. लखन पाटील यांनी जर का एका हाताने झेल पकडला तर धनंजय यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. नेक्स्ट बॉल बॅटची कडा. शॉट थर्ड मॅनला फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये चेंडू फील झालाय. रन्स आली 1 सिंगल. सन्माननीय राजा म्हात्रे CNG पंप यांच्याकडून ह्या मैदानासाठी 502 रुपयाचं आर्थिक साह्य आम्हास लाभलंय. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक
आभार व्यक्त करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. जबरदस्त बॅटिंग. राजू दादा यांच्या सुपुत्राला आपण अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पाहिलं, परंतु आता JK दादा पाटील यांचे सुपुत्र स्ट्राईक गोलंदाज पहिल्या षटकासाठी दर्पण पाटील ला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त बॉलिंग खरं तर आपण पाहतोय. 40चं टार्गेट आणि 40 धावा रोखण्याच्या इराद्याने दर्पण पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस आहे, खराब चेंडू आहे, दिशा भरकटला. फुलटॉस वरती वार, चेंडू निघाला सीमा पार, षटकार. फटका लास्ट बॉल वरती ब्लास्ट. फलंदाज सुभाषच्या बॅट मधना हा षटकार आला आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 13 रन्स, क्षमा असावी 13 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. 13 विदाउट लॉस. आणखीन एक खरं तर मानाचा झेंडा असं आपण म्हणूया, फ्लॅग या ठिकाणी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. भोंग्यांचा आवाज पाठीमागून येतोय. प्रत्येक विकेटसाठी मंगेश ठाकूर आणि संतोष ठाकूर यांच्याकडून गोलंदाजासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज निखिलला आपण बॉलिंग ट्रॅक वरती जरूर पाहतोय. 13 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. पहिला डॉट बॉल, तदनंतर चौकार, बाईची एक, बॅक टू बॅक 2 सिंगल्स आणि तदनंतर सिक्सर, अशा एकूण 13 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. आपटलेला चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जेव्हा पडेल 2 रन्स त्या ठिकाणी जरूर मिळतील बॅटिंग करणाऱ्या अशोक 11 या टीमला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. एकूण 15 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईकला खेळाडू आपला पाहायला मिळेल आयुष. खरं तर त्यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ हा संघ जरूर आपण पाहतोय. लायन्स टीमची खरं तर मानाची काठी अर्थातच या ठिकाणी पाहायला जरूर मिळेल. टॉस साठी देखील आम्ही दोन्ही नेक्स्ट टीमला या ठिकाणी आम्ही आमंत्रित जरूर करतोय. नेक्स्ट बॉल. समोरला चेंडू जरूर होता. एक्स्ट्रा स्विंग, वाईटचा कॉल जरूर या ठिकाणी दिला जाईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 रन्स. मानाचा ध्वज या ठिकाणी जरूर उभारला जाईल. आज प्रजासत्ताक दिन ऑन स्क्रीन वरती जरूर आपण त्यांना पाहणार आहोत, परंतु मॅच देखील तितकीच महत्वाची. फुलटॉस, नो बॉल. काय घडलंय या बॉल वरती? फुलटॉस वरती आक्रमण करत असताना झेल जरूर पकडला, परंतु एक्स्ट्राच्या ह्या रन्स तुम्हाला आता खर्च करावे लागतील ONC टीमला. 1+1 अशा एकूण 2 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर ऍड केले जातील. पहा, बलून्स तुम्हाला त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील आणि पनवेल पर्यंत कदाचित हे बलून जातील. सध्या आपण कर्नाला अभयारण्याच्या खरं तर परिसरामध्ये आहोत. आपण टेकडीवरचं हे मैदान लायन्स टीम ची खरं तर मानाची काठी, मानाचा ध्वज या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चला, कॅमेरा आपण जरूर त्यांच्याकडे फोकस करणार आहोत. कुलस्वामिनी आणि त्यांच्या विरोधात लायन्स अशी टॉस आपण घेणार आहोत. नेक्स्ट बॉल. पायावरचा चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळाला. फिरून खेळण्याचा प्रयत्न. रन्स मिळाल्या 1. लायन्स टीमची मानाची काठी,
ध्वज या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. हे दृश्य यात्रांच्या समयी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर रावे गावाची जेव्हा मानाची यात्रा असते तेव्हा विशेष करून काठ्या पाहण्यासाठी भरपूर खरं तर प्रेक्षक त्या ठिकाणी जात असतात, भक्तजन जात असतात. आई रायबादेवी मातेचा खरं तर यात्रा पाहण्यासाठी. आणि तदनंतर ह्या स्पर्धेची विशेष करून ही ओळख राहिले, परंपरा राहिलेली आहे. मानाचा ध्वज, मानाची काठी, लायन्स टीमची. चला मैदानाच्या आतमध्ये या. हे षटक संपल्यानंतर आपण मैदानाच्या बाहेरून चेंडू बाकी असतील षटकातील 3. फुलटॉस वरती ब्लास्ट करत असताना चेंडू निघाला सीमा पार. षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. 25 रन्स ऑन द बोर्ड. वीर भगत सिंग यांच्या जीवनावरती आधारित हे चित्रपट आणि त्यातील संगीत. स्क्वेअर कटचा फटका लाजवाब. डीप कव्हर पॉइंटला सीमा पार. एका टप्प्यावरती चेंडू निघाला. हा चौकार. आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं, तिथे टॉस केला जाईल आणि तो ध्वज, मानाची काठी घेऊन देखील आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचंय. सर्वांनी या. तिकडे टॉस देखील आपण होईल. जिते गावाची ही परंपरा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या आपल्या परंपरेसाठी. बैठक. क्या बात है. पाच धाव संख्येची आवश्यकता असेल. अग्री कोल्यांची ही परंपरा, आज जिते गाव कपाची ही परंपरा आज आपण पाहतोय. मानाची काठी उभारण्यासाठी संपूर्ण लायन्स टीम या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. भोंग्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. पुढल्या वर्षी प्रत्येक टीम आपला ध्वज घेऊन येईल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. खरं तर जेव्हा गावाच्या शेजारील मैदानावरती स्पर्धा व्हायची तेव्हा प्रत्येक आलीतून एक ध्वज यायचा. प्रत्येक टीमची मानाची काठी त्या ठिकाणी आपण उभारत होतो. परंतु या स्पर्धेमध्ये देखील पुढच्या वर्षी प्रत्येक टीम आपला मानाचा ध्वज घेऊन येईल. खरं तर 6 चेंडू आणि 5 धाव संख्येची आवश्यकता असेल. ही परंपरा, ही भारतीय संस्कृती जोपासत असताना लायन्स टीमला आपण पाहतोय. खरं तर कृष्णा सर ना अधिक माहिती आहे याबद्दल. कृष्णा सर, आपण काय म्हणाल? हे म्हटल्यानंतर प्रत्येक ओळीची काठी असतो, पण यावर्षी जास्त झेंडे बघायला भेटले नाही आहे. दरवर्षी झेंडे असतात, पण यावर्षी लायन्स यांनी झेंडा आणल्याबद्दल त्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लक्ष्मीनारायण यांनी सुद्धा आणलेलं आहे, देवलाली यांनी सुद्धा आणलेलं आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पुढल्या वर्षी सर्वांना विनंती असेल, प्रत्येकाचा झेंडा इथे हवा. पुढच्या वर्षी प्रत्येकाने आधीच आपली व्यवस्था करायची, आपला ध्वज कुठे लावायचा आहे. आणि तो ध्वज लावण्यासाठी आधीच आपण त्या ठिकाणी खड्डा खोदून ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी एक मोठी काठी आपला उभारायची आहे प्रत्येक टीमला. प्रज्योत यांना आपण जरूर पाहतोय. सन्माननीय कमलाकर म्हात्रे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 40+ हे लेजंड खेळाडू जे के दादा पाटील यांना स्लिप कॉर्डन मध्ये आपण जरूर पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 35 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. येणारे 36 रन स्कोर कार्ड वरती. अर्थातच पहिल्या चेंडूवरती सिंगल रन्स आली. 5 चेंडू आणि 4चं समीकरण. जबरदस्त बॅटिंग अशोक 11. खरं तर हा टीमला आपण पाहतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न,
परंतु फसला असं म्हणावं लागेल. एक्स्ट्राची एक रन्स. व्हाईट बॉल, या क्षणाला व्हाईट बॉल आहे ONC टीमसाठी. पहा खरं तर आपल्या वडिलांच्या नावाचा हा संघ अर्थातच अशोक 11 आयुष खरं तर हा जबरदस्त कामगिरी करत असताना लॉफ्टेड हिट. चेंडू थांबणार नाहीये, टणक आउटफील्ड आहे, चेंडू निघाले सीमा पार. काही टप्प्यांवरती मॅच विनिंग स्ट्रोक्स. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक ONC टीम. या श्रीजा, एक मिनिट या. आपण ज्या पिके दादांना विनंती असेल की त्यांचं स्वागत करावं. श्रीकांत दादा यांचं स्वागत होत आहे. आपण या स्टेजवर प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले आहे. श्रीकांत दादा यांना विनंती असेल की आपण स्टेजवर या. येस मॅन ऑफ द मॅच आयुष, प्लीज आ जाइए प्लीज. आयुष 28 रन में धारदार बल्लेबाजी की. श्रीदा आपण यावरती कृपया करून. आयुष, जिनसे मेरी गुजारिश है आप आ जाइए प्लीज स्टेज पर. चला, लायन्सनी काय घेतलेलं आहे, फिल्डिंग का बॅटिंग. आपण लगेच दुसऱ्या मैदानावर वेळ घालवू नका प्लीज. टाइम इज मनी. और काफी अच्छा एक्शन हनुमान नाइक जी का है. और वो लगातार जीता गांव में जब भी मुकाबले होते कभी रुकते नहीं हैं. जैसे ही कॉल मिला और मज़ा भी आता है उनको, और मैं रहता हूँ तो उनको और मज़ा आ जाता है जिसमें कोई संदेह नहीं है. आगे के मुकाबले इसी मैदान पर नाइट के मार्च में होने वाले हैं, यानी कि 9, 10, 11 और 13 को इसी मैदान पर सीतामढ़ी अर्जुन गली की तरफ से मुकाबले का आयोजन किया गया है. लाइव प्रसारण आप घर पे देख सकते हैं. और इसे बीच लायंस ने टॉस जीता है, तो जिनसे मेरी गुजारिश आप आ जाइए प्लीज. लायन्स, चला आपण फिल्डिंग असेल तर लगेच या मैदानावर. JP भाई मात्रे, जिनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा, और खास करके हरेश, जिनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. हमेशा हमारे करीबी दोस्त रहे हैं और जहाँ भी होते हैं दिल सबका बहलाते हैं, जिनमें कोई संदेह नहीं है. चला आयुष आ जाइए प्लीज. आयुष, ये मैच देंगे श्रीकांत दादा, वहाँ उपस्थित है. ट्रॉफी दीजिए. श्रीकांत घर जी उपस्थित है. श्रीकांत दा, श्रीदा, जिनके हाथों से ट्रॉफी प्रदान होगी मैन ऑफ द मैच की. नक्कीच स्वर्गीय अशोक 11 पहा आपल्या वडिलांच्या नावाचा संघ, आणि आज त्यांच्या सुपुत्रांनी प्लेअर ऑफ द मॅच चं पारितोषिक देखील मिळालं. एकदा जोरदार टाळ्या उद्या आयुषसाठी. पहा खरं तर खूप चांगली बॅटिंग आयुष्य आपल्याला पाहायला मिळाली. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण त्याला पारितोषिक देतोय. यंगस्टार जिते टीमचा खरं तर हा कर्णधार आहे. चला अंपायर, चला लगेच. बंटी म्हात्रे कुणाल के लिए मौका है. बंटी के भाचा है जो जिनके तरफ से लगातार 3 छक्के मार दिए, तो 1000 रुपए का 500, 1000 रुपए का इनाम है. आ गया शशिकांत, आ गया. लायन्स टीम मध्ये आपण जितुआई चे खरं तर संतोष, अगर ये मुकाबला जीता है संतोष की तरफ से गोवा ट्रिप है. अगर कुलस्वामी जीतती है तो जितुआई स्टेटस ही इन्स्टा ID वरती जी
आणि यूट्यूबवरती ऑफिशियली ID आपण पाहतोय. खरं तर ते स्टेटस आणि व्हिडिओ जे आपण पाहतो त्याचे एडिटर क्रिश म्हात्रे यांना खरं तर या मॅचमध्ये आपण लायन्स टीममध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. तब्बल 8.68 केज सबस्क्राईब ज्यांचे सध्याच्या घडीला आहेत आणि भरपूर व्हिडिओज त्यांच्या खरं तर त्यांच्या इन्स्टा ID वरती आहेत. जरूर त्यांच्या पेजला तुम्ही फॉलो करा. जर का तुम्हाला क्रिकेटच्या स्पर्धांसाठी किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी बॅनर एडिट करायचा असेल